नमस्कार, मी पल्लवी देवकाते. इकॉन 242च्या आजच्या या लेक्चरमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करते. तर आजचा टॉपिक आहे ते सोर्सेस ऑफ ॲग्रिकल्चरल क्रेडिट. म्हणजे ॲग्रिकल्चरसाठी आपल्याला लोन घ्यायचं असेल तर ते लोन तुम्ही कुठून घेणार, त्याचे काय काय सोर्सेस आहेत ते आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर बेसिकली पाहता ॲग्रिकल्चरल सोर्सेस ऑफ क्रेडिट आर डिवायडेड इंटू टू मेजर पार्ट्स. म्हणजे दोन मेजर पार्ट्समध्ये ॲग्रिकल्चरल क्रेडिट सोर्सेस डिवाइड केले जातात. त्यामध्ये पहिलं आहे ते नॉन इन्स्टिट्यूशनल क्रेडिट आणि दुसरं आहे ते इन्स्टिट्यूशनल क्रेडिट. आता नॉन इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सोर्सेस म्हणजे काय की ज्याला प्रॉपर रूल्स रेग्युलेशन प्रोसिजर नसते त्या सोर्सेसला आपण नॉन इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सोर्सेस असं म्हणतात. तर इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सोर्सेस काय की ज्या इन्स्टिट्यूशन किंवा एजन्सी प्रॉपर रूल्स रेग्युलेशन किंवा त्यांना प्रॉपर फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्याशिवाय त्या लोन देत नाही, त्याला काय म्हणतो आपण इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सोर्सेस. आता आपण नॉन इन्स्टिट्यूशनल एजन्सीज कुठल्या कुठल्या आहेत ते थोडक्यात जाणून घेऊया. आता नॉन इन्स्टिट्यूशनल एजन्सीजमध्ये लँडलॉर्ड्स, ट्रेडर्स, कमिशन एजंट, मनी लेंडर्स आणि रिलेटिव्स हे 4 सोर्सेस आहेत ते नॉन इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सोर्सेस असतात. म्हणजे ह्याच्यामध्ये प्रॉपर रूल्स रेग्युलेशन किंवा जास्त लिखापडी असं म्हणता येईल असं जास्त प्रकार यामध्ये नसतो. तर आपण हे वेगवेगळे सोर्सेस थोडक्यात जाणून घेऊया. तर सगळ्यात पहिलं आहे ते लँडलॉर्ड्स ज्याला आपण मराठीत म्हणायचं झालं तर बागायतदार, मोठमोठे बागायतदार असं म्हणतो की ज्यांचा ॲग्रिकल्चर बरोबरच हा लेंडिंग बिझनेस आहे. तर बऱ्यापैकी जे काही स्मॉल फार्मर किंवा मार्जिनल फार्मर आहेत किंवा जे काही लँडलेस लेबर आहेत, तर हे लँडलेस लेबर हे जास्त करून लँडर्सवरती लोनसाठी डिपेंड राहतात. म्हणजे त्यांची जे काही प्रोडक्शन नीड असेल किंवा जे काही डे टू डे नीड असेल किंवा गरज असेल तर ती गरज फुलफिल करण्यासाठी हे जे काही स्मॉल फार्मर्स आणि मीडियम फार्मर्स आहेत ते लँडलॉर्ड्सवरती डिपेंड राहतात. आता बऱ्याच वेळ काय तर लँडलॉर्ड्समध्ये एक ड्रॉबॅक आहे लँडलॉर्ड्स एजन्सीचा. तर त्यामध्ये बऱ्यापैकी जे काही चिटिंग असते, स्मॉल फार्मर असतील किंवा मार्जिनल फार्मर असतील किंवा लँडलेस लेबर असतील, तर जे काही स्मॉल आणि मार्जिनल फार्मर्स आहेत तर त्यांच्या लँडसोबत काही चिटिंग होऊ शकते. आणि जे काही लँडलेस लेबर आहेत तर त्यांना बॉन्डेड लेबर म्हणजे जसं की आपण बांधील लेबर असं म्हणतो, तर ते लँडलेस लेबर आहेत त्यांना बांधील लेबर म्हणून ते कामावर ठेवतात. तर असा हा पहिला सोर्स आहे तो लँडलॉर्ड्स. ओके, यानंतरचा दुसरा सोर्स आहे तो ट्रेडर्स आणि कमिशन एजंट. आता ट्रेडर्स आणि कमिशन एजंट आहे ते लोन जे काही शेतकरी आहेत त्यांना लोन प्रोडक्टिव्ह पर्पजसाठी देतात. म्हणजे कशासाठी तर जे काही क्रॉप आहेत आणि त्या क्रॉपच्या ग्रोथसाठी असेल किंवा जे काही प्रोडक्शन पर्पज इनपुट खरेदी करायचं असेल किंवा काही त्यासाठी हे ट्रेडर्स आणि कमिशन एजंट्स देतात. मग याच्यामध्ये ट्रेडर्स आणि कमिशन एजंटमध्ये त्यामध्ये काही लिगल फॉर्मॅलिटीज नसतात जास्त प्रमाणात. ओके, इट इज ऑफन बिकम ऑब्लिगेटरी टू फार्मर टू बाय द इनपुट्स अँड सेल द आउटपुट टू देम. म्हणजे जेव्हा आपण ट्रेडर्स आणि कमिशन एजंटकडून लोन घेतो तेव्हा जो कोणी लोन घेणारा शेतकरी आहे की त्यांना ते ट्रेडर्स आणि कमिशन एजंट काही एक अट ठेवतात की तुम्ही इनपुट घ्यायचे झाले तर तुम्ही त्या ट्रेडर्स कमिशन एजंटकडून घ्यायचा आणि तुमचा जर माल सेल करायचा असेल तर तुम्ही त्याच्या थ्रू माल सेल करायचा, असं त्या ट्रेडर्स आणि कमिशन एजंटला कंपल्सरी केलं जातं. ओके, आणि बऱ्यापैकी हे ट्रेडर्स आणि कमिशन एजंट आहे ते जास्त रेट ऑफ इंटरेस्ट, हेवी रेट ऑफ इंटरेस्ट त्या लोनवरती अप्लाय करतात. आणि जे काही परचेस किंवा सेल आहे तर त्या सेलवरती किंवा जेव्हा फार्मरकडून परचेस करायचं असेल तर त्याला कमी किमतीवरती म्हणजे जे काही ट्रेडर्स कमिशन एजंट किंमत सांगेल त्याच्यावरती त्या फार्मरला ते विकावं लागतं. तर असा हा दुसरा सोर्स आहे तो कमिशन एजंट. हा बऱ्यापैकी एक्सप्लॉइटिव्ह नेचर असतो, कारण कमिशन एजंट आणि ट्रेडर सेलिंग करताना किंवा परचेस करताना त्या फार्मरला लॉस करतात. ओके, हा दुसरा सोर्स झाला. तिसरा जो सोर्स आहे तो मनी लेंडर्स आपण त्याला काय म्हणतो सावकार. ओके, तर हे सावकार जे बऱ्यापैकी म्हणजे अगोदरचा जो काही रुरल फायनान्स होता तर त्या रुरल फायनान्समध्ये सावकार किंवा मनी लेंडर्सचा सगळ्यात मोठा वाटा होता. तर आता जशा काही रॅपिड डेव्हलपमेंट झालेत आणि बऱ्याचशा बँक ब्रांच ह्या रुरल एरियामध्ये पण सेट झालेले आहेत किंवा जे काही इन्स्टिट्यूशनल एजन्सी आहेत त्या ग्रामीण भागापर्यंत किंवा ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्या गेल्या आहेत. त्यामुळे हा जो काही मनी लेंडर आहे
तर त्याचा आता स्कोप बऱ्यापैकी कमी झालेला आहे. तर मनी लेंडर्सचे 2 टाईप्स आहेत, एक ॲग्रिकल्चर मनी लेंडर आणि सेकंड आहे तो प्रोफेशनल मनी लेंडर. आता ॲग्रिकल्चरिस्ट मनी लेंडर म्हणजे काय, की जे सावकार शेतीबरोबर मनी लेंडिंगचा व्यवसाय करतात त्याला काय म्हणतो आपण ॲग्रिकल्चरिस्ट मनी लेंडर. म्हणजे जे काही मोठे मोठे बागायतदार आहेत ते शेती करून त्याचबरोबर सावकारीचा बिझनेस करतात त्याला काय म्हणतो आपण ॲग्रिकल्चरल मनी लेंडर्स. आणि दुसरा आहे तो प्रोफेशनल मनी लेंडर. प्रोफेशनल मनी लेंडर म्हणजे त्याचा मेन बिझनेस हा मनी लेंडिंगच आहे. म्हणजे जे सावकारकी म्हणतो तो सावकारकी त्याचा मेन बिझनेस आहे त्याला काय म्हणतो आपण प्रोफेशनल मनी लेंडर. असे हे मनी लेंडर्सचे 2 टाईप्स आहेत. ओके, यानंतरचा जो सोर्स आहे तो रिलेटिव्ज आणि फ्रेंड्स. रिलेटिव्ज आणि फ्रेंड म्हणजे आपले जे काही नातेवाईक असतील, फ्रेंड्स असतील, त्यांच्याकडून आपण वेगवेगळ्या जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा आपण त्यांच्याकडून लोन घेतो किंवा पैसे उसने घेतो. ओके, यानंतरचा जो पार्ट आहे तो रिझन्स फॉर पॉप्युलॅरिटी ऑफ मनी लेंडर्स. आता मनी लेंडर्स पॉप्युलर का आहेत ग्रामीण भागामध्ये, तर सगळ्यात पहिलं झालं तर दे मेट दी डिमांड फॉर प्रोडक्टिव्ह ॲज वेल ॲज अनप्रोडक्टिव्ह पर्पज. म्हणजे जे काही लोन तुम्हाला घ्यायचं असेल शेतकऱ्यांना ते प्रोडक्टिव्ह पर्पज किंवा अनप्रोडक्टिव्ह पर्पजसाठी आपण त्या सावकारांकडून किंवा जे काही मनी लेंडर्स आहेत त्यांच्याकडून घेऊ शकतो. दुसरं दे आर इझिली अप्रोचेबल इवन ॲट ऑड आवर्स. म्हणजे तुम्ही कधीही ॲट एनी टाईम गेला तरी तुम्हाला ते अवेलेबल असतात, तो येथे तुम्हाला लोन ग्रांट देऊ शकतात, तसं की इन्स्टिट्यूशनल सोर्सेसमध्ये नाही आहे. दुसरं की दे रिक्वायर व्हेरी लो पेपरवर्क. म्हणजे जर तुम्ही मनी लेंडरकडे गेला तर त्यामध्ये जास्त पेपरवर्क नसतं, कॉम्प्लिकेटेड प्रोसिजर नसते, त्यामुळे ॲडव्हान्सेस आर गिवन अगेन्स्ट दी प्रॉमिसरी नोट. म्हणजे जे काही तुमचं प्रतिज्ञापत्र असतं त्याच्यावरती तुम्हाला लोन ॲडव्हान्स केले जातात. ओके, नेक्स्ट लेंडिंग मेथड इज सिम्पल अँड इलास्टिक. म्हणजे जे काही पैसे लेंड किंवा देण्याची जी प्रोसेस आहे ती सिम्पल आहे आणि इलास्टिक. म्हणजे जसं की फार्मर आहे त्यानुसार ती चेंज होऊ शकते. नंतर इझिली असेसेबल अँड मेंटेन्स पर्सनल कॉन्टॅक्ट विथ फार्मर. म्हणजे इझिली असेसेबल आहे आणि त्या फार्मरची पर्सनल कॉन्टॅक्ट असतात आणि ही हॅज दी लोकल नॉलेज आणि एक्सपिरियन्स. म्हणजे त्या सावकाराला बऱ्यापैकी लोकल नॉलेज आणि एक्सपिरियन्स असल्यामुळे ते त्या लोकांना त्याच्या गरजेनुसार ते लोन ॲडव्हान्स करतात. म्हणून हे ॲग्रिकल्चरल मनी लेंडर किंवा जे काही मनी लेंडर्स आहेत ते रूरल एरियामध्ये पॉप्युलर आहेत. ओके, दुसरा जो सोर्स आहे तो रिलेटिव्ज आणि फ्रेंड. आता रिलेटिव्ज आणि फ्रेंड हे बऱ्यापैकी आपल्याला जेव्हा गरज पडते तेव्हा आपण त्यांच्याकडून लोन घेऊ शकतो. म्हणजे टेम्पररी जी काही नीड असेल, फायनान्शियल डिफिकल्टी असेल तर तेव्हा आपण रिलेटिव्ज फ्रेंडकडून लोन घेऊ शकतो. त्याचबरोबर ते डू नॉट चार्ज एनी रेट ऑफ इंटरेस्ट. म्हणजे जेव्हा आपण रिलेटिव्सकडून किंवा फ्रेंडकडून एखादं लोन उसण्या स्वरूपात घेतो तेव्हा त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट रेट आकारला जात नाही. आणि आर टू बी रिटर्न आफ्टर दी हार्वेस्ट. म्हणजे जेव्हा आपण कन्व्हिनियंट म्हणजे थोडक्यात आपल्या कन्व्हिनियंटनुसार आपण हे लोन रिपेड करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा डिसॲडव्हान्टेज काय रिलेटिव्ह आणि फ्रेंडकडून, की आपण जे काही लोन घेतो ते मोस्टली अनप्रोडक्टिव्ह पर्पजसाठी यूज केलं गेलं. तर हा झाला दुसरा सोर्स रिलेटिव्ज आणि फ्रेंड. ओके, यानंतर इन्स्टिट्यूशनल क्रेडिट एजन्सी कुठल्या आहेत तर त्यामध्ये कोऑपरेटिव्ह बँक, कमर्शियल बँक, गव्हर्नमेंट, रिजनल रूरल बँक, नाबार्ड आणि मायक्रो फायनान्स हे वेगवेगळे इन्स्टिट्यूशनल एजन्सीज आहेत की जे प्रॉपर रूल्स, रेग्युलेशन, फॉर्मॅलिटी कंप्लीट केल्यानंतरच त्या फार्मरला लोन देतात. ओके, आता यामध्ये पहिलं आहे ते कोऑपरेटिव्ह बँक. आता कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे काय, की लोकांनी एकत्र येऊन लोकांच्यासाठी किंवा त्या लोकांच्या वेलफेअरसाठी जे काही हे केले ऑर्गनायझेशन केले त्याला आपण कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन म्हणतो. म्हणजे हे कोऑपरेटिव्ह बँक हे लोकांनी एकत्र येऊन केलेली बँक आहे. आता यामध्ये कोऑपरेटिव्ह बँक्समध्ये 2 टाईपचे कोऑपरेटिव्ह सोर्सेस आहेत. एक आहे ते 3 टायर स्ट्रक्चर की ज्यामध्ये PSES, DCCB आणि SCB हे 3 बँक इन्क्लूड होतात. आणि दुसरं आहे ते लँड डेव्हलपमेंट बँक ज्यामध्ये PLDB आणि CLDB आहेत. आणि आणखी काही आहेत त्या FSS, लॅम्प्स वगैरे या कोऑपरेटिव्ह बँक्समध्ये. आता प्रायमरी ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ही बेसिकली विलेज लेवलला वर्क करते. आणि ह्या जे काही PSESचे जे काही मेंबर्स असतात ते फार्मर या PSESचे मेंबर असतात. तर DCCB डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक ही आहे ती डिस्ट्रिक्ट लेवलला वर्क करते. आणि जे काही त्या डिस्ट्रिक्टमधले प्रायमरी ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह सोसायटी आहेत याच्या मेंबर्स असतात. आता हे DCCB PSESवरती कंट्रोल आणि नियंत्रण ठेवतो. ओके, तिसरं आहे ते SCB म्हणजे स्टेट कोऑपरेटिव्ह बँक स्टेट लेवलला वर्क करतं. आणि हे जे स्टेट कोऑपरेटिव्ह बँक आहे
ते DCCBला शेअर कॅपिटल प्रोव्हाइड करतं आणि DCCBला गायडन्स प्रोव्हाइड करतं. ओके. त्यानंतर लँड डेव्हलपमेंट बँक, हे वरच्या ज्या 3 आहेत PSESR, DCCB आणि SCB, हे शॉर्ट टर्म आणि मिडियम टर्म लोन देतात. तर लँड डेव्हलपमेंट बँक आहे त्या फक्त लॉंग टर्म लोन देतात. ओके. लँड डेव्हलपमेंट बँकमध्ये 2 आहेत परत, PLDB आणि CLDB. PLDB म्हणजे काही प्रायमरी लँड डेव्हलपमेंट बँक, जी की विलेज लेवलला किंवा तहसील लेवलला वर्क करते. आणि CLDB सेंट्रल लँड डेव्हलपमेंट बँक, अपेक्स बँक आहे, जी लॉंग टर्म लोन फार्मरला प्रोव्हाइड करते. त्यानंतर जे आहे ते FSS, फार्मर सर्व्हिस सोसायटी, 1971ला याची एस्टॅब्लिशमेंट झाली आणि बेसिकली फार्मरला फायनान्स आणि बाकीच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचं काम करते. त्यानंतर आहे ते लॅम्प्स, LAMPS. लॅम्पचा रॉंग पाव काय आहे, लार्ज साईज आदिवासी मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी. मोस्टली हे आदिवासी एरियामध्ये वर्क करते कोऑपरेटिव्ह बेसिसवरती. यानंतरची दुसरी बँक आहे ते कमर्शियल बँक. आता कमर्शियल बँक मेन एम याचा काय असतो, प्रॉफिट मिळवणं. आता कमर्शियल बँक हे 3 टाईप्स कमर्शियल बँक आहे. त्यामध्ये प्रायव्हेट बँक आहे, पब्लिक बँक आणि फॉरेन बँक. आता प्रायव्हेट बँक म्हणजे काय, बेसिकली प्रायव्हेट बँक आर प्रॉफिट ओरिएंटेड. म्हणजे प्रायव्हेट बँकेचा मेन एम आहे हा प्रॉफिट कमावणे. ओके. म्हणजे वेगवेगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करून त्यातून जास्तीत जास्त प्रॉफिट कसा मिळेल हे प्रायव्हेट बँकेचं मेन एम आहे. आता एक्झाम्पल प्रायव्हेट बँकेचं काय आहे, ॲक्सिस बँक असेल, HDFC आहेत, ह्या सगळ्या प्रायव्हेट बँक आहेत. म्हणजे ह्याच्यावरती कंट्रोल हा एखाद्या इंडिव्हिज्युअलचा किंवा एखाद्या कंपनीचा राहतो. ओके. तर पब्लिक सेक्टर बँक, आता पब्लिक सेक्टर म्हणजे काय की ज्या बँक गव्हर्मेंट अंडर आहेत किंवा नॅशनलाइज बँक आहेत, त्या सगळ्या नॅशनलाइज बँक ह्या पब्लिक बँकमध्ये येतात. ओके. म्हणजे सर्व्हिस ओरिएंटेड. बेसिकली पब्लिक सेक्टर बँकचा मेन एम काय असतो की मॅक्झिमम लोकांना सर्व्हिस प्रोव्हाइड करायचं, ना की प्रॉफिट कमवणं हा आहे. आता पब्लिक सेक्टर बँकमध्ये सगळ्या नॅशनलाइज बँक येतात, जसे की तुमचं बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ बरोदा असेल, कॅनरा बँक असेल, ह्या सगळ्या नॅशनलाइज बँक ह्या पब्लिक सेक्टर बँकमध्ये येतात. ओके. तिसरं आहे ते फॉरेन बँक. फॉरेन बँक मोस्टली फॉरेन एक्सचेंजसाठी वर्क करतात, एक्सपोर्ट इम्पोर्ट वगैरे फॉरेन करन्सी एक्सचेंजसाठी या वर्क करतात. अशा ह्या वेगवेगळ्या कमर्शियल बँक आहेत. यानंतरची जी एजन्सी आहे ते गव्हर्मेंट. आता गव्हर्मेंट बऱ्यापैकी फार्मरला फायनान्स करतं. तर कधी करतं ते, गव्हर्मेंट सेक्टर बँक एक्सटेंडेड टू शॉर्ट टर्म ॲज वेल ॲज लाँग टर्म. म्हणजे गव्हर्मेंट हे शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म दोन्ही प्रकारचे लोन प्रोव्हाइड करतात. आता एक ताकावी लोन ही कन्सेप्ट आहे. ताकावी लोन म्हणजे काय की जेव्हा नॅचरल कॅलामिटीज येतात, म्हणजे फ्लड असेल, पूर असेल किंवा ड्रॉट असेल, अशा नॅचरल कॅलॅमिटीच्या वेळी गव्हर्मेंट लोन ॲडव्हान्स करतं फार्मरला डायरेक्टली. त्या लोनला काय म्हणतो आपण, ताकावी लोन. आणि द रेट ऑफ इंटरेस्ट इज लो अँड मेड ऑफ पेमेंट इज व्हेरी कन्व्हिनियंट. म्हणजे हा जो ताकावी लोन आहे त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट पण कमी असतो आणि रिपेमेंट आहे ते कन्व्हिनियंट असतं, म्हणजे फार्मरच्या अकॉर्डन्स असतं. ओके. समजलं. ताकावी लोन इट इज दी गव्हर्मेंट ॲडव्हान्स लोन डायरेक्टली टू द फार्मर इन केस ऑफ इमर्जन्सी इज नोन ॲज ताकावी लोन. बऱ्याच वेळी याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन विचारलं जातं. ओके. इट इज नॉट मेजर सोर्स ऑफ ॲग्रिकल्चर फायनान्स. म्हणजे हा जास्त प्रमाणात ॲग्रिकल्चरल फायनान्समध्ये यूज केला जात नाही, फक्त इमर्जन्सीच्या वेळी किंवा जे काही नॅचरल कॅलामिटीज असतील त्यावेळी हा गव्हर्मेंट फायनान्स ॲग्रिकल्चरसाठी यूज होऊ शकतो. यानंतरचा दुसरा पार्ट आहे तो रिजनल रुरल बँक. आता रिजनल रुरल बँक आपण त्याला काय म्हणतो मराठीत, ग्रामीण बँक. तर एस्टॅब्लिशमेंट ऑफ रिजनल रुरल बँक 2 ऑक्टोबर 1975ला झाली. आता ही जी काही रिजनल रुरल बँक आहे, ज्या ठिकाणी बँकेची खरंच गरज आहे, जिथं बँक फॅसिलिटी इनॲडिक्वेट आहेत परंतु तिथं डेव्हलपमेंटची गरज आहे, अशा एरियामध्ये रिजनल रुरल बँक एस्टॅब्लिश झाल्या. तर रिजनल रुरल बँक मेन एम किंवा मेन उद्देश काय आहे RRBचा, तर टू प्रोव्हाइड लोन्स टू दी स्मॉल मार्जिनल फार्मर, लँडलेस लेबर, विलेज आर्टिझन. म्हणजे जे काही गावातले ग्रामीण एरियातले स्मॉल मार्जिनल फार्मर असतील किंवा लँडलेस लेबर असतील किंवा जे काही विलेजमधले आर्टिझन्स असतील त्यांना लोन प्रोव्हाइड करण्याचं काम ही रिजनल रुरल बँकेकडून केलं जातं. दीज लोन्स आर ॲडव्हान्स फॉर दी प्रोडक्टिव्ह पर्पज. म्हणजे यांच्यासाठी जे काही लोन दिलं जातं ते मोस्टली प्रोडक्टिव्ह पर्पज लोन आहे. हे झालं रिजनल रुरल बँक RRB. ओके. यानंतरचा सोर्स आहे तो मायक्रो फायनान्सिंग. आता मायक्रो फायनान्सिंग म्हणजे शॉर्ट, म्हणजे आपण जसं का पाहिलं की मायक्रो फायनान्सिंग ॲट इंडिव्हिज्युअल लेवल, त्याला काय म्हणतो आपण, मायक्रो फायनान्स. आता मायक्रो फायनान्सिंगमध्ये 2 महत्त्वाचे सोर्सेस आहेत. त्यामध्ये सेल्फ हेल्प ग्रुप
म्हणजे जे काही बचत गट आपण म्हणतो ते बचत गटाला जे काही लोन प्रोव्हाइड केलं गेलं जातं ते काय झालं मायक्रो फायनान्स म्हणजे हा सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजे काय की जे व्हॉलेंटिअरचा ग्रुप आहे ते एकत्र येऊन एखाद्या ह्याच्यावरती काम करतात म्हणजे इरॅडिकेशन ऑफ पॉवर्टी. तसेच सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये ते मंथली काही प्रमाणात त्यांची सेविंग आहे ती सेविंग करतात आणि ही सेविंग परत एका फंडमध्ये कन्वर्ट होते आणि ते फंड कॉर्पस म्हणून आपण यूज करू शकतो. ओके, तर हे जे काही मेंबर्स आहेत ते मेंबर्स जे काही कॉमन फंड आहे त्या बचत गटाचा तर ते यूजसाठी ॲग्री असतात. म्हणजे ते एखादा फंड जमा झालेला आहे त्यांच्या रेग्युलर सेविंगमधून तर तो एखाद्या व्यक्तीसाठी एखादा बिझनेस उभा करण्यासाठी ते यूज करू शकतात. ओके, तर असे हे वेगवेगळे सोर्सेस आहे ॲग्रिकल्चरल क्रेडिटमधले. ओके, एक आहे इन्स्टिट्यूशनल, दुसरा आहे नॉन इन्स्टिट्यूशनल. ओके, ह्याच्यावरती काही प्रॉब्लेम आहे कोणाला असेल तर तुम्ही डायरेक्ट मला फोन करू शकता. ओके, थँक्यू ऑल.